मुकाबले के लिए बिल्कुल भी मैन ऑफ द मैच का अवार्ड नहीं होगा और मैन ऑफ द सीरीज के लिए हम यहाँ से रन और विकेट नहीं गिनेंगे. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. सध्या पुरतं तरी पण तुमचा 12 खेळाडू येऊ दे ना, नंतर तुम्ही इन करा त्याला. अरे बॅट्समॅनची नाव सांगायला पाहिजेत ना. पण अरे 12 खेळाडू तुमचा एक प्लेअर येऊ दे ना. फिल्डिंग ठीक आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण इथे पाहिला. चेंडू आणि बॅट मध्ये ठीकसा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. एकूण धावा आहेत त्या 5 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. जनार्दन पाटील मैदानावरती करतायत गोलंदाजी. काही खेळाडूंची नावं आम्हाला माहित आहेत, काहींची नावं माहित नाही. सामना थांबवायचा 2 मिनिटं. आला 12 आला. नंतर 5 धावा. दीपक शेळके आणि मोहन पाठे ही जोडी मैदानावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे नक्की मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकाचा खेळले. 5 षटकांची ही लढत आहे. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 6 धावा. मो संघाचा कार्याध्यक्ष सुनील मातेसाहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 5व्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज दीपक शेळके ऑन स्ट्राईक. जबरदस्त हा चेंडू होता. तिथे मात्र आपण पाहिले निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या पॉवर प्लेचं षटक 2 पंच आपण पाहते. विजय शेळके पाली आणि त्यांना साथ देते स्क्वेअर लेग पंच आमचे धनाजी जळे वाजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा चेंडू राऊंड द विकेट ना लास्ट बॉल. सरळ बॅटनं खेळून काढलाय, खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात. बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना महाकाल 11 लोणिवली संघ जाऊन पोहोचतोय 8 धावा. तारपणात लव करावं असं त्यांना वाटतंय. नितीन पाटील आमच्या समवेत आहेत.
एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 8 धावा. चला जास्त एकत्र येऊ नका, एवढा वेळ नाही. 40+ ची स्पर्धा, 40+ चा ग्रुप आम्ही शंकरपाडे स्मृती चषकामध्ये सुद्धा पाहिला. तिथे सुद्धा आम्हाला सामने कव्हर करण्यासाठी तब्बल 4:30 वाजले सकाळचे. तसं घडत्या कामाने तिथे 10-12 संघ होते. इथे सुद्धा आपण 6 संघ पाहतोय, मात्र सामने 7 आहेत. 5 षटकांचे हे सामने आहेत, तर थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजीसाठी येथील जयदास या डावातील दुसरा षटक घेऊन स्ट्राईक रेंजला मोहन पाटे 3 चेंडूमध्ये 5 बनवलेत आणि दीपक शेळके यांनी 3 चेंडूवरती 3 धाव्यांचं योगदान. एकूण धावा आहेत त्या 8 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन. चला सामना सुरू करा. मोहन पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. तर षटकार मारला तर जोशी साहेब यांच्याकडून 500 रुपये. गोलंदाज तयार. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू होता गोलंदाज जयदास यांचा आपण पाहते. स्ट्रायकर एंडला मोहन पाटे. निर्धाव चेंडू खेळले. 7 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. एकूण धावा आहेत त्या 8 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. आज चांगली इथे आपण शैली पाहिली गोलंदाजाची. जयदास करतायत गोलंदाजी. पॉवर प्लेचं दुसरं षटक महाकाल 11 लोणेवली संघासमोर गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट ना गोलंदाज जयदास पाटील. मॅन फ्रॉम पाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव निश्चित मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिला डाव आपण एन्जॉय करतोय. दुसरा सामना आहे इथे अरुण फडके विरुद्ध निलेश पाटील जे पुरस्कार ते दोन्ही संघांच्या अयांक 11 मोहो विरुद्ध महाकाल 11 लोणिवली अशी लढत आपण मैदानावरती पाहते. जयदास पाटील सज्ज होईल. दीपक यांच्यासाठी हा चेंडू हवेमध्ये. जनार्दन पाटील चेंडू खाली आणि झेल मात्र इथे सुटते. इथे ट्रॅप होता आणि या जाळ्यामध्ये जवळ अडकवलं होतं फलंदाजाला. मात्र इथे निश्चितच संधी मिळेल आणि इथे जीवनदानाचा फायदा उचलतील का खेळाडू ही सुद्धा चर्चा. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 11 बनल्यात. चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही या डावामध्ये, या षटकामध्ये मी तर म्हणेन जयदास पाटीलनं. राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलं. यष्टीरक्षकाची चुकी. मात्र इथे आपण पाहिलं कलेक्टिंग मोहन पाटे. थोडीशी चालाकी करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकापेक्षा जास्त काही नाही. एकूण धावा आहेत त्या 12 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. जयदास पाटील जनार्दन पाटील यांची पहिली गोलंदाजी. धावा खर्च झाले होते 8. या षटकामध्ये 4 चेंडू फेकले. धावा खर्च झाले आहेत आतापर्यंत 4 आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पॉवर प्लेचं षटक लोणिवली संघ इथे करते फलंदाजी. सरळ बॅटनं खोदून काढते चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने संघ पोहोचला. एकूण धावा त्या 14 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिला डाव आपण इथे पाहते. फलंदाजी करते महाकाल 11 लोणिवली अयांक 11 मोहो संघाविरुद्ध. इथे आपण पाहते लीग स्टेज मधली ही दुसरी लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. जयदास पाटील इथे पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राऊंड विकेटनं होईल ही गोलंदाजी. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू होत्या, मात्र जेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा इथे मिळाल्या. पहिल्या 2 षटकांची इथे समाप्ती झाल्या आणि 2 षटकामध्ये धावा बनल्यात. टोटल बिनगडी बाद 8च्या सरासरीनं 16 धावा.
59 वर्षाचा हा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आम्ही पाहिल्या. जेव्हा मोह 40+ संघ 40+च्या ग्रुपमध्ये उतरतो. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू आणि मोठा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. सन्माननीय कॉमेडी बॉक्स. गोलंदाज तयार. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. थोडीशी चुकी. एक धाव तर मिळाली. एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धाव्यात त्या 23 धाव्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनतील पहिल्या डावामध्ये? पहिल्या सामन्यामध्ये आपण 60 पाहिल्या. 61चं होतं टार्गेट. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होतील. या षटकातील तिसरा चेंडू. नामदेव पाटील यांचा हा चेंडू होता. समोर मोहन पाठे एका संघामधून 40+ गटामध्ये खेळतात. मात्र दोघांनाही इथे माहिती आहे कशा पद्धतीचा खेळ होतो. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाल्या. पुन्हा एकदा नामदेव पाटील या षटकातील चौथा चेंडू घेऊन. फुलटॉस होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडूची पहिली वाट. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. मिळणार चौकार. आपण संपर्क लगेच साधायचा. स्टेज वरती यायचे. साईश हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी 5 चेंडू संपलेत आणि एकूण धाव्यात त्या 27 आहेत. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पहिल्या 3 षटकांची समाप्ती झाली आणि पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 27 धावा. चला आपण एकत्र येऊ नका. मी आयांक 11 मोह संघाला विनंती करेन लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. इथे मी लगेच विनंती करेन या पुढची लढत असणारे एज्युकेशन अँड पोलीस अँड बॉस फायटर शिवकर विरुद्ध साई कृपा 11 सुकापूर. दोन्ही संघांचे संघनायक. मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत. सामन्याला इथे सुरुवात होईल. 2 संघाने संपर्क साधा. शिवकर विरुद्ध सुकापूर. एज्युकेशन अँड पोलीस बॉस फायटर शिवकर विरुद्ध साई कृपा 11 सुकापूर. दोन्ही संघानेक या. एका बाजूला नजीर शेख साहेबांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला संदीप मस्कर यांचा संघ. लीग स्टेज मधील ग्रुप ए मधील तो सामना असेल. स्पर्धेचा 3रा सामना आहे. मैदानाकडे आपण जाणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी. प्रसन्न गायकर मॅन फ्रॉम नेरे. सध्या आयांक 11 मोह संघातर्फे इथे गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडला दीपक शेळके मॅन फ्रॉम पाली. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा होता. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती दाखवले. डाव थोडासा अडचणीमध्ये. 27 धावा धावसंख्या फलकावरती. 9च्या सरासरीनं सामना सुरू आहे. मैदानावरती महाकाल 11 लोणिवली संघ प्रथम करतोय इथे फलंदाजी. दुसरा चेंडू षटकातील राऊंड द विकेट. हा फटका फसलाय. चेंडू खाली. स्वतः गोलंदाज मात्र झेल सुटतोय. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. साधा सोपा झेल होता आणि अशा पद्धतीच्या चुका जेव्हा होता तुमच्या संघ हितासाठी ती चांगली गोष्ट नसते. मात्र तरी सुद्धा इथे 2 धावा मिळतील आणि दीपक यांना मिळते पुन्हा एकदा जीवनदान. जीवनदानानिशी दोन्ही खेळाडू खेळतायत. एकूण धावा बनल्या 29-29. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. राऊंड द विकेटनं गोलंदाज तयार.
हा फटका आपण पाहिला, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव एकापेक्षा दुसरीसाठी निघालेत, प्रयत्न सुरू आहे आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1 दीपक शिळके जातील माघारी. धावा असताना 30 धावा. प्लस प्रीमियर लीग ची स्पर्धा आपण मैदानावरती पाहते. लीग स्टेज मधील हा दुसरा सामना. एका बाजूला अयांक 11 मोहो आणि महाकाल 11 लोणिवली संघादरम्यान. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजीसाठी प्रसन्न गायकर राऊंड द विकेट न गोलंदाजी करतील. स्ट्रायकर एंडला बसवंत भालेकर यांना आपण पाहते. बसवंतसाठी हा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, शांत ठेवलंय आतापर्यंत फलंदाजांना. या डावामध्ये 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपण पाहिला. 20 चेंडू मध्ये 22 चेंडूंचा खेळ खरं तर संपलाय. गोलंदाज तयार आहे. गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त गोलंदाजी, कमालीचं षटक राहिलं. एक झेल सुद्धा सुटला होता तरी सुद्धा फक्त 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एकूण धावा आहेत त्या 30. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेटनं हा चेंडू येईल. अतिवेग होता, फास्ट गोलंदाजी केली. 3 चेंडू सलग निर्धाव. बसवंत भालेकर शांत, कमालीची गोलंदाजी. प्रसन्न गायकर धावा खर्च केल्या फक्त 3. 4 षटकांची समाप्ती झाल्या आणि 4 षटकामध्ये धावा आहेत त्या 30 धावा. 1 गडी बाद. महाकाल 11 लोणिवली संघ. तर गोलंदाजीसाठी येथील संतोष चोरगे, मॅन फ्रॉम नेरी. स्ट्रायकर एंडला मोहन पाठे यांना आपण पाहतो. लोणिवली संघातर्फे सध्या प्रतिनिधित्व करत असताना शेवटचं षटक, पहिला चेंडू. हा चेंडू बॅटची एज आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. संघाची धावसंख्या फक्त 30 धावा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण 60 धावा पाहिल्या होत्या. इथपर्यंतचा प्रवास आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज येईल मैदानावरती, जगदीश भोईर, मॅन फ्रॉम मोहो. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके पाहिजे. 40-45 जर तुम्हाला लढाई करायची त्यासाठी मोठे फटके खेळणं इथे निश्चितच गरजेचं असणारे संघ हितासाठी. गोलंदाज तयार राहील. संतोष चोरगे यांचा हा चेंडू गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक होता मात्र आवाक्याच्या बाहेर. ज्या फटक्याची गरज होती जगदीशने तो फटका दाखल आहे आणि चेंडू सीमारेषे पार. मिळणार चौकार. तील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनतील का शेवटच्या क्षणाला, ही सुद्धा चर्चा आहे. 2 संघांना एक संपर्क साधा. एज्युकेशन पोलीस बॉस फायटर शिवकर
विरुद्ध साई कृपा 11 सुकापूर. दोन संघांचे संघनायक आपण लगेच यायचे नाणेफेकीसाठी. तिसरी लढत असणारे ग्रुप ए चा तो सामना आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्ट्रायकर एंडला जगदीश भोईर यांना पाहा दे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदा विथे मिळेल. दुसरीसाठी निघाले. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धाव इथे आपण पाहिली. धाव गती पाहिली दोन्ही खेळाडूंमध्ये विकेटच्या मधोमध आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकला. 36 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकरला फलंदाज खेळते जगदीश भोईर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. कोणती चूक होणार नाही आणि फलंदाज इथे होईल बाद. आणखीन एक धक्का महाकाल 11 लोणिवली संघाला. या डावातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनतील? एकूण धावा आहेत 36 आहेत. निलेश पाटील स्ट्रायकर एंडला खेळतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर द विकेट ना संतोष चोरगे खोदून काढते. चेंडूला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक होता मात्र आवाक्याच्या बाहेर. मिळेल आणखीन एक चौकार. शेवटच्या क्षणाला धावा बनतायत. एकूण धावा आहेत त्या 40 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 संघाने आपण या सुकापूर संघ आणि शिवकर एज्युकेशन पोलीस बॉस फायटर शिवकर विरुद्ध साई कृपा सुकापूर. 2 संघाने आपण संपर्क साधा. शिवकरचं आलेलं आहे. सुकापूरचं यायचंय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आणखीन एक सुरेख फटका आहे. गॅप मध्ये आहे. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी प्रयत्न असेल बसवन आणि इथे आपण निलेश यांचा पाहिलाय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. तर पहिल्या डावाची इथे समाप्ती झाल्या. पहिला डाव इथे संपलाय आणि एकूण धावा आहेत त्या 43 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 44 धाव्यांची गरज. 30 चेंडू आणि 44 धावा. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे डॉक्टर गोपीनाथ पाटील. 2 संघनायक इथे जॉईंट होतील. आता जो सामना होणार आहे तो एज्युकेशनल अँड पोलीस बॉस फायटर विरुद्ध साई कृपा 11 सुकापूर या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. तरी आपण टॉस होतोय. नेरे संघाचा सिक्सर किंग ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत असे आमचे प्रवीण चोरगे उर्फ बाळी याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खरोखर त्याला एक हा मोठा मान भेटलाय असं समजायला पाहिजे. कारण का लिजंड जे खेळाडू आहेत त्यांचा सामन्याचा टॉस यांच्या हस्ते होतोय. आहे का? एवढे पण नाही वाटलं होतं आपल्याकडे. तर शिवकर संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? जायचं नाही लगेच ताबडतोब.
शिवकर संघानं प्रथम टॉस जिंकलाय, तर आपला निर्णय का असेल? थोड्या वेळात कळतो आम्ही. पण ठीक आहे, आपण पहिला संघ जो सामना आहे आपण पराजित झालं, त्यामुळे नक्की थोडासा फार तुम्हाला विचार करावा लागेल. तर आपली ही नाईट स्पर्धा होते, लीग होते, मेन महत्त्वाचं म्हणजे, तर त्याबद्दल काय वाटतं? मग थोडंसं मंडळ सांगायचं आपण. ही हातात घ्या. ओके. चांगलं आयोजन तुम्ही केलेलं आहे. नेरे पूर्व विभागामधून सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी संधी उपलब्ध तुम्ही करून दिली, त्याबद्दल नेरे गावचे आणि आपले कमिटीचे चंद्रकांत उपपिडा असतील, उपाध्यक्ष यांचे सर्वांचे आभार. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला असतील. चला, पहिल्यांदा त्यांनी फिल्डिंग घेतली आहे, तर प्रथम त्यांनी फिल्डिंग घेतली शिवकर संघानं. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू, कारण की आमच्याकडे बॉलिंग साईड चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न. धावा करू. ठीक आहे, प्रथम आपली लीग होते नेरे पूर्व विभाग, त्यामध्ये तुम्ही सुद्धा समाविष्ट झालात आणि शिवकर संघ सुद्धा इथे समाविष्ट झालेला आहे, सहभागी करते. तर या नाईट लीगमध्ये खेळण्याचा आनंद हा वेगळा असतो, याच्याबद्दल काय म्हणाल? चांगलं आयोजन ठेवलं आहे आणि चांगला उपक्रम राबवलेला आहे तुम्ही, कारण की दरवर्षी आम्हाला पण आमचा खेळ दाखवता येईल आणि नाईट खेळायचा बोललं तर चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. तर नक्कीच सगळं लिजेंड आहेत आणि म्हातारे कोतारे आहेत, बरोबर की नाही? तर त्यासाठी नाही, गाणी नको आहे यार, ते होणारच आहे नंतर, शेवटी रात्र जशी भरात येईल तसं होणार आहे काहीतरी. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. एक सर्वांची फरमाईश आहे, फक्त एक सॉन्ग. एक फक्त सॉन्ग सर्वांना नक्कीच आवडेल, कुठलाही असो, हिंदी असो मराठी असो, फक्त एक सॉन्ग. समजलं पाहिजे. म्हणजे आता त्या जे लिजंड खेळाडू आहेत ते आता म्हातारे, तळणे म्हाताऱ्याला म्हणता येईल, अगदीच काय म्हातारे झालेले नाही आहेत. का हवंय? बॉल बॉल हे बॉल द्या रे. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा, नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. क्या बात आहे. जबरदस्त. अरे बातच नाही करायची, कारण ही शेवटी लिजंड खेळाडू आहे, त्यामुळे चला वर्ल्ड कॉमेंट्री बॉक्स. नाद करा पण आमचं कुठे. ती काळी करता येतात, पण गेला का बोनेट साफ झाला का झाला तिथं काहीच नाही. लक्षवेधी आता मॅचच्या दिशेने. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय, नेरे पूर्व विभाग खरं तर आपण पाहतोय. हसी मजाक खरं तर आजच्या रात्रीमध्ये मनोरसर होत राहील. 30 बॉल 44 धाब्यांची इथे मैदानामध्ये गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अयंक 11 मोह संघाची. चला आता अयंक 11 टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू, आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. चला अयंक 11 मोह टीमच्या आपण कॅप्टनला विनंती करू, आता तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. संतोष आणि हेमंत अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 30 बॉल आणि करायच्यात 44 धावा. भरत आणि संतोष करतील सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. चला आमच्यापर्यंत नाव करतर पोचवा.
संतोष आणि पंढरीनाथ. चला गेम चालू करा. बॉल इन ट्रॅक वरती. बॉल इन ट्रॅक वरती आपण पाहतोय बली करतर सातत्यपूर्वक करतर आपण पाहतोय नेहमीच पाली टीम कडनं करतर या खेळाडूला जवळून खेळताना पाहिले. परंतु या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने P1 चा पहिला षटक गेम इज ऑन सामन्याला विलिती सुरुवात आपण पाहतोय. 30 बॉल मध्ये करायच्या 44 धावा. चला स्पीडअप द्या आता. मॅचला अगदी भरपूर उशीर झालाय. खरं तर आपण पाहिला प्रत्येक मॅच साठी प्रत्येक सत्रासाठी भरपूर उशीर होतोय. पहिलाच बॉल भरधाव वेगानं जसा आला तसा पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला अप्रतिम डिलिव्हरी ट्रॅव्हल केली. त्याला क्षेत्ररक्षक मैदानामध्ये साथ देत असताना पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय विकेट जाताना ती अयंग 11 मोह संघाची डीज. जगदीश करतर अप्रतिम क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्या ज्या वेळेस प्रेम आपण पाहिलं गोलंदाजी सातत्यानं चांगली होत असते त्या वेळेस करतर फिल्डिंग डिपार्टमेंट ज्या वेळेस तुमच्याकडे स्ट्रॉंग असतो ना त्यावेळेस करतर अपोजिट टीम वरती दादागिरी राहते. हे चित्र पहिल्याच बॉल वरती पाहिला. आक्रमणाला करतर सुरुवात करायची होती. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला आउट ऑफ द पार्क या बॉल वरती ठोकायचा होता परंतु आपण पाहिला महत्वाच्या क्षणी जाते विकेट. 30 बॉल मध्ये 44 धाब्यांचा पाठलाग या मैदानामध्ये करण्यासाठी आपण पाहतोय अयंग 11 मोह संघ. चांगला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. इथे कमालीची बॉलिंग आपण पाहतोय. प्रत्येक बॉल वरती आपण पाहतोय गती परिवर्तन सातत्यानं बलीचा राहिलाय. अगदी आपण या खेळाडूला आपण पाहतोय नेहमीच पाली टीम मधनं खेळत असतो. नवीन फलंदाज आपण पाहतोय जयदास पाटील. चांगला खेळ दाखवावा लागेल तुम्हाला. दावा इथे बनवणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय बॅटचा स्पर्श क्षेत्ररक्षण पोचणार उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. या बॉलवरती आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी दोन्ही आपण पाहिलं बॅटर आणि बॉलरचा एकाच गावातील संघ आहे. एकाच गावामधनं खरतर बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. एका बाजूला आपण पाहिला बली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजीसाठी जयदास. कमालीची बॉलिंग आपण पाहतो सध्याच्या घडीला. P1 च्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना 2 क्षेत्ररक्षकाला भेदून लॉंग स्टॉपला हा बॉल फरार होतोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. नवसंजीवनी अपोजिट टीम वरती अर्थातच महाकाल टीम वरती दादागिरी दाखवणारा हा चौकार. खर तर सुरुवात चांगली राहिली ती गोलंदाज बलीरामची. त्यानंतर आपण पाहिला जसा जयदास फलंदाजीसाठी आले त्याच्या बॅट मध्ये खर तर मोठमोठे फटके यायला सुरुवात झाली. लोवर पुट्टस्पतीचा बॉल आपण पाहतोय कमबॅक मैदानामध्ये राहिला. याच पद्धतीने खर तर चेंडू मैदानामध्ये सातत्यपूर्वक फेकावा लागेल कारण आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या
कमी धाबा जमा केल्यात या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कमी धाबा खर्च कराव्या लागतील, अन्यथा तो तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल हे माहिती आहे. आणि तेच खरं तर आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग करत असताना आपण पाहतोय बलिराम या गोलंदाजाला. जयदास आपण पाहतोय पटका आपण पाहतोय अगदी गॅप शोधायची होती परंतु अपयशी ठरला जातो. एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. आपण धाव संख्या पाहतोय धावफलकावरती तब्बल 8 धावा जमीची बाजू आहे. करतर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट्स गेली. त्यानंतर आपण पाहिला जयदास पाटील आला, संघाचा डाव खऱ्या अर्थाने सावरला गेला. बच्चंगी ते और भी लढेंगे हे करतर माहिती आहे आणि तेच प्रयत्न नेहमीच राहत आहेत त्या जयदास पाटीलचं. पुन्हा एकदा कट करायचं होता परंतु इथे आपण पाहिलं गेलं तर लाईन आणि लेन अगदी अचूक पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा इथे डाव संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पाहतो धावफलकावरती 1/8 ढिजा. आमचा परफॉर्मन्स हल्ली 2 पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 8 धाबा, एक महत्वाचे विकेट्स. ती माहिती आहे दोन्ही टीमला इथनं जिंकणं खूप महत्वाचं आहे कारण आपण पाहतोय नेरे पूर्व विभाग ही स्पर्धा पाहतोय अगदी वेगळा प्लॅटफॉर्म करतर या विभागाला लाभलाय आणि 40+ स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये सातत्याने आपण पाहत आलोय. अगदी आपण पाहिला पनवेल प्रीमियर लीग याच मैदानामध्ये घडली गेली आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाभोवती अगदी आपण पाहतोय चौफेर खरं तर आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक मायबाप तुमचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बॉल अँड ट्रॅक वरती इनॅट क्रमांक 2 वरती दाखल होईल. रिव्हर्स करतर या बॉलवरती पटका सजवायचोय. आपण नेहमीच म्हणतो या बॉलवरती लगी तो अबाद नाही तो बरबाद करता. आता बरबाद होताना फलंदाज जयदास पाटील पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज करतर आपण पाहतोय मोठा प्लॅटफॉर्म आहे करतर सागर बॉलिंग ट्रॅक वरती करतर नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सागर करतर फडके सरांना भरपूर नावं माहिती आहेत परंतु त्यांना विचारणं साफ चुकीचं आहे. डान्सिंग द ग्राउंड हा फटका सजवायचा आहे. रनआउटची नामी संधी परंतु इथे आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला नकार दिला जातोय परंतु इथे आपण सुरक्षित फलंदाज पाहतोय. कदाचित या बॉलवरती नकार दिला नसता तर या बॉलवरती चित्र थोडेसे वेगळे पाहायला मिळाले असते परंतु इथे आपण पाहतोय बॉलिंगला कोण आहे रे? सागरच आहे ना? नरेश सागरने घेतले डगरनं फोडतो इकडे घागर. जाऊ दे. कोण आहे? नरेश. फटका चांगला गॅप मोठी आहे क्षेत्र खाली आहे. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल जातो बॉर्डरलाईनच्या पलीकडे. हा नवसंजीवनी अपोजिट टीम वरती रुबाब दाखवणारा ठोकलाय चौकार. थँक्यू. 40+ स्पर्धा आहे आपण पाहतोय. नेरे पूर्व विभाग करतरी मानाची नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 12 धाबा 44 धाब्यांचा पाठलाग करायचा. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण पाहिला दादागिरी नरेशची राहिली. त्यानंतर सुरुवातीला आपण पाहिला खडतर प्रभास 2 बॉलवरती राहिला. त्यानंतर स्वतःला सिद्ध केला तो जयदास पाटीलने लगातारच्या 2 बॉलवरती ठोकतोय चौकार.
नितीन डीजे खरं तर नेहमीच त्यांचं नाव ऐकून होतं. खरं तर 2 वेळेला आपली भेट झाली. एक 40+ पनवेल प्रीमियर लीगमध्ये आणि आज 40+ नेरे पूर्व विभागामध्ये. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. खरं तर आपण पाहतो नेहमीच डीजे ऑपरेटरला सांगावं लागतं हे गाणे ऐकव, परंतु नितीन डीजेला सांगावं लागत नाही. नेहमीच त्यांच्या माध्यमातून अगदी गाणी ऐकत राहावं हेच पाहायला मिळते. इथे गरज होती का प्रश्न विचारला जातील. अजून भरपूर खरं तर ओर बाकी होत्या, परंतु नेहमी म्हणतो अथी काही संकटात नाही. आणि इथे आपण पाहिला धावचीच्या स्वरूपामध्ये परतीचा प्रभास फलंदाज बाद. मधील बाकी या सागर पाटील लोणिवली हा खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. सागर पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 17 धावा असताना 2 फलंदाज परतीचा प्रवास खरं करताना पाहायला मिळालं. अजून देखील जयदा असेल तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असतील ती अयंग 11 मोह संघाचे. थोडंसं आपण पाहतोय अडतला खरं तर गोलंदाजावरती आलाय. दबाव देखील आहे आणि दबावामध्ये खरं तर गोलंदाज आपण पाहायला मिळाला. त्याचं एकमेव कारण फलंदाजी चांगली राहिली आहे ती जयदास पाटीलची. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अक्रॉस द लाईन फटका चांगला क्षेत्र खाली जरूर होतं, परंतु अप्रतिम त्याच्यापेक्षा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्याच्यावरती आशा होती तो नाराज करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. 17 वरती 3 डीज. ती खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळाली. सुरुवातीच्या गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये बलिरामने 8 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केली. त्यानंतर आपण कमालीची बॉलिंग राहिली आहे ती गोलंदाजाची. जगदीश भोईर बॉल अँड ट्रॅक वरती. मोहचा पाडा अगदी सातत्याने चर्चेमध्ये असणारा हा गाव आणि त्या गावामध्ये खरं तर क्रिकेट प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलंय. परंतु या मैदानामध्ये कशा पद्धतीने खरं तर सिनियर खेळाडू आजच्या दिवसामध्ये प्रत्येक गावातील खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक गावामध्ये आपण पाहिला अगदी खेळ गाजून
आता 40+ मध्ये आपण पाहतोय खेळ गाजवण्यासाठी सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जगदीश मैदानामध्ये प्रशांत गायकर आणि सागर पाटील अशी जोडी. पटका चांगला आहे. क्षेत्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला भेदायचं होतं परंतु इथे आपण पाहिलं आज सातत्यानं करतड 100% इफेक्ट दाखवत असताना महाकाल 11 लोणिवली संघ कमालीची फिल्डिंग राहिली आहे आणि त्याला साथ देणं खूप महत्त्वाची होते. बॉलिंग चांगली होते. त्यावेळेस आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि तीच महत्त्वाची भूमिका पार पडत असताना कमालीची बॉलिंग राहिली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना थोडासा संघ अडचणीमध्ये सापडला. अजून देखील बेल गेली नाही आहे. एकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील मॅच सहजतेने जिंकू शकते हे आपल्याला माहिती आहे. अगदी तेच प्रयत्न राहिले. पहिल्या बॉलवरती 2 धाबा. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती आक्रमण जरूर करायचं होता पण तिथे आपण पाहतोय एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. वाघाच्या चित्ताईने हरणाच्या गतीने या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. अगदी माहिती आहे इकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील मॅच सहजतेने जिंकू शकते ती अयंग 11 मोह संघ. तेच सध्याच्या घडीला प्रामाणिक प्रयत्न राहिले. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती 23 धाब्यांचा अजून देखील पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. याच पद्धतीने करतर चेंडू फेकणं खूप महत्वाचं होतं. तो महाकाल 11 लोणिवली संघाला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला करतर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागेल परंतु त्याच्या विरोधामध्ये फटकेबाजी करतर एकेदुरीकडे लक्ष केंद्रित करताना ज्या वेळेस करतर सेट्रेशन थोडासा पंबल पाहायला मिळाला त्या वेळेस करतर 21 धाबेचा 2 धाबेवरती कन्वर्ट करताना पाहिला 2चा तिहेरीमध्ये. ही करतर आपण पाहिला फिटनेस भरपूर आहे. 40+ ची स्पर्धा कोणी म्हणू शकत नाहीये कारण जिथे आपण पाहिला 1 धाव होती तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या थोडीशी खराब पैकी आणि त्याचा फायदा उचलत असताना गुड ट्रेनिंग 3 धाबा शॉर्ट रनसाठी नक्कीच चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून करतर एक शॉर्ट रन दिली जाते परंतु इथे चेक केले जाते. बॅटिंग एंडला करतर खाली थ्रो झाला. खाली थ्रो मध्ये चेक केलं जाईल. या बॉलवरती कदाचित 3 धाबा पूर्ण असतील किंवा 2 हे चेक केलं जाईल. तीन धावा कंप्लीट असतील या बॉलवरती. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अयंग 11 मूळ संघ अगदी दादागिरी दाखवतोय. अगदी ताकदीचा वापर प्रेम करत नाहीये संघ. त्यांना माहिती आहे एकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील सहजतेने मॅच आपल्या बाजूने राहील आणि तेच प्रयत्न राहिलेत. डान्सिंग द ग्राउंड हा फटका सजवायचा एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आता मात्र नकार दिला जातोय. या बॉलवरती आपण पाहिलं 1च धाव पूर्ण केली गेली. या इकडे धाबेने संघ जाऊन पोहोचतोय 25 या अंकावरती. 44 धाब्यांचा टार्गेट. अगदी आता आपण ज्या पद्धतीने खेळ चालू आहे अगदी सोपा वाटू लागलाय. इथे आपण पाहतो फटका बसला. झेलची नामी संधी. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. या बॉलवरती कदाचित झेल पकडला असता तर विकेट देखील गेला असता आणि 4 धावा देखील वाचल्या गेल्या असत्या. झेल सोडल्यानंतर आपण पाहिला 4 धावा देऊन गेला या बॉलवरती. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचला तब्बल 29 या अंकावरती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर.
असं तर कमबॅक राहिला असता. 12 बॉल आणि 15 धाब्यांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 15 धाबा करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय सागर आणि त्याच्या सोबतीला प्रसन्न गायकर. बॉलिंग ट्रॅक वरती चला आमच्यापर्यंत नाव पोचवा. या बॉलवरती आपण पाहिला याच पद्धतीने करतर चेंडू सातत्यानं फेकावा लागतील, अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. कारण सुरुवात दमदार राहिली ती गोलंदाजी करणाऱ्या महाकाल 11 लोणिवली टीमची. त्यानंतर आपण पाहिला अयंग 11 मोह संघ संघर्ष करताना पाहायला मिळाला आणि संघर्ष करत असताना करतर स्वतःला सिद्ध देखील केलं. कमालीची बॅटिंग राहिली. डान्सिंग द ग्राउंड फटका फसला, झेलची संधी प्राप्त झाली. इथे पकडला जातो झेल, फलंदाज प्रसन्नचा संपला जातो खेळ. राहिला तो टीम महाकाल 11 लोणिवली टीमचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनेट क्रमांक 6 वरती दाखल होईल. जनार्दन मोहचा अजून एक लेजंड खेळाडू. तर या मैदानामध्ये आपण पाहिला नेरे पूर्व विभाग करतर नाहीशी स्पर्धा करतर आपण पाहतोय. दमदार आयोजन. 10 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. तर या सुरुवातीच्या बॉलवरती आपण पाहिला चेंजेस द स्पेस करतर गती परिवर्तन गोलंदाज निलेशचं राहिलं. आणि अगदी आपण या मैदानामध्ये पाहिला करतर या गोलंदाजाची भरपूर गरज होती, या बॉलिंगची भरपूर गरज होती टीम महाकाल 11 टीमला. अगदी टप्पा पडल्यानंतर खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि आपण पाहिला सातत्यानं करतर स्वतःला अगदी झोकून दिलंय. त्याला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे, इथनं आपण जिंकणं किती महत्वाचं आहे. अगदी या मैदानामध्ये मामा आणि भाषा यांच्यामध्ये करतर घमासान युद्ध पाहायला मिळतं बॅटिंगसाठी. मामा आणि इथे कट करायचं होता, दिशा फक्त द्यायची होती, डायरेक्ट हिट कदाचित काम बनून गेला असता. परंतु इथे आपण पाहतोय धावा कशी आहे. धावा येणं खूप महत्वाचं आहे. टीम अयंग 11 मोह संघाला सध्याची स्थिती आपण पाहतोय 30 वरती 4, 8 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. गोलंदाजीसाठी बाचा अगदी आपण पाहतोय चांगला खेळ सध्याच्या घडीला दाखवतोय हा निलेश. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सागर पाटील अशा पद्धतीने खेळ राहील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार, खाली थ्रो झालाय. धावचीची संधी मैदानामध्ये पुन्हा एकदा प्राप्त झाली. करतर कॉलिंग सातत्याने चुका आणि चुका करत असताना अयंग 11 मोह संघ पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला वर्चस्व गाजवत होता तो अयंग 11 संघ. त्याला करतर बांधून ठेवलं गेलं. धावसंख्यावरती आला लावला गेला, टाला लावला गेला. तब्बल धावसंख्या पाहतो 31 वरती 5.
अगदी वर्चस्व गाजवत असताना ग्रामीण लेवल अगदी पाहायला तर या खेळाडूने भरपूर गाजवलंय. अगदी या स्पर्धेमध्ये देखील त्याचा वर्चस्व कायम राहिलाय. आता 6 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. अगदी आपण पाहिलं संदेश दादा वर्चस्व गाजवत होता अयंग 11 मोळ संघ. 12 बॉल आणि 15 धाबा इतक्या महाग नव्हत्या खरं तर. त्यानंतर खरं तर आपण पाहिल्या प्रत्येक बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाले आणि त्या देखील आपण पाहिल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये भरपूर विकेट्स गेल्या. 6 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. हा बॉल आणि गरज आहे ती 13 धाब्यांची. कुठला गोलंदाज असेल त्याच्यावरती जिम्मेदारी दिली जाईल कारण मारुती शेळके 55 वर्षाचा खेळाडू आहे. अगदी त्यांचा सुपुत्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्या वेळेस बॅटिंग करत होता चौक्या या नावाने खरं तर प्रचलित असणारा खरं तर नेहमीच खरं तर आता त्यांना पप्पांना प्रोत्साहन देतोय. एक काल येईल असा की पप्पा त्याला प्रोत्साहन देईल. मारुती शेळके मॅन फ्रॉम मोहो. खरं तर एक काल या खेळाडूने भरपूर गाजवलेत ग्रामीण क्रिकेटचे. परंतु आज देखील तितकीच धमक या. परंतु कशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये खेळ राहील अगदी सुपुत्र त्यांचा सामन्याचा आनंद घेत आहेत चौक्या. धैर्य माफ करा खरं तर टोपण नावाने भरपूर प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आपण पाहतोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केला गेला. आपण पाहतोय प्रतिउत्तर जरूर द्यायचं होतं इथे. एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न. प्रत्येक बॉल वरती चुका आणि चुका होताना अयंग 11 मोळ संघाच्या पाहायला मिळाला. प्रत्येक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. बलीला आपण पाहतोय साईड स्क्रीन वरती अगदी आपण पाहतोय मोहन पाटे खरं तर यांना आपण पाहतोय. खरं तर बलिरामचा विचार करायला गेला तर गावदेवी पाली टीमच्या माध्यमातून नेहमीच त्याचा खेळ चांगला राहिलाय. ते अजून देखील यंग टॅलेंटला लाजवेल अशी सातत्याने खेळी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. नवीन फलंदाज शांताराम पाटील. अभी नाही तो कभी नाही. इतना जिंकायचं असेल ना दादा तर किंबहुना एखादा मोठा पटका एखादा चौकार एखादा षटकार या बॉलवरती मारणं खूप महत्वाचं आहे. सध्याची घडी पाहतो 32 वरती 6. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून देखील 12 धाबा बनवायची आता मैदानामध्ये. परंतु महाकाल 11 आपण पाहतो लोणिवली संघाने भरपूर संघर्ष केला. बॅटिंग करत असताना धाबा कमी जमा केल्या परंतु गोलंदाजी करत असताना धाबा देखील कमी खर्च केल्यात. कमालीची बॉलिंग राहिली या मैदानामध्ये. चला कोणी शेगोटी पेटवली असेल ती विजवा कारण आपण पाहतोय डव फॅक्टर आपण पाहतोय या मैदानामध्ये वाढत असताना कोणी शेगोटी पेटवली असेल तर विनंती करतो. पाच बॉल आणि 12 धाब्यांची गरज आहे. इथे कट करायचं होतं तुम्हाला. इतना जिंकायचं असेल ना प्रेम तर खरं तर आकाशाला गवस निघालणारे मोठमोठे फटके मारणं खूप महत्वाचं आहे. आपण पाहतोय आता ताकदीच्या पेक्षा युक्तीचा वापर केला तरी देखील मॅच नीलकंठ शेठ भगत यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेवकर गावातील करतर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. नीलकंठ शेठ भगत अतिथी मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती. 4 बॉल 11 धाब्यांची गरज असताना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये खरं तर स्वतःला झोकून दिलं स्वतःला सिद्ध केलं. संघर्षातून खरं तर मैदानामध्ये आपण पाहिला चांगला खेळ दाखवत असताना 12 बॉल 15 धाब्यांची गरज होती.
असं वाटलं होतं की सहजतेने सामना जिंकेल. तब्बल 55 वर्षामध्ये देखील गोलंदाजी माझी 30 धारदार राहिली हे सांगत असताना कमालीची बॉलिंग राहिली. महाकाल 11 लोणिवली निलेश पाटील याच्या चेहऱ्यावर त्यातील स्मित हस्ते पाहायला मिळतील. 3 बॉल 11 धाब्यांची गरज असताना खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला. एकापेक्षा काय मिळत नाही. यामधनं जिंकायचं असेल तर तुम्हाला या बॉलवरती किंबहुना चौकार किंबहुना षटकार ठोकावा लागेल, अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. धैर्य अगदी वडील गोलंदाजी करतोय आणि आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेतोय. प्रोत्साहन वाढवला जातोय. खरं तर आपण पाहतोय तब्बल 55 वर्षामध्ये अगदी गोलंदाजी कशा पद्धतीने व्हायला हवी शिकण्यासारखं भरपूर काही या स्पर्धेमाध्यम. अक्रॉस द लाईन परत इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण बलिरामच्या आवाकाच्या बाहेर. अजून देखील मॅच संपली नाहीये. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. गरज धावा लागले धावपलकावरती 38 धावा. आपण पाहतो 44 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला खडतर प्रभास जरूर राहिला. दोन्ही टीमच्या आता पासण्या पासपूस झाल्या असेल, कारण आपण पाहतो एका बाजूला महाकाल 11 मोह संघ महाकाल 11 लोणिवली संघ, दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय अयंक 11 मोह संघ. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. अगदी रंगात आता रंगात आले मॅच. एका बाजूला अगदी आपण पाहतोय हार मानायला तयार नाहीये फलंदाज. तब्बल 8व्या क्रमांकावरती शांतारामला आपण पाहतोय, तर बॉलिंग ट्रॅक वरती निलेशला मारुतीला आपण पाहतोय. अगदी आपण पाहिला दोन्ही खेळाडू भरपूर वर्ष करतर खेळ दाखवत अगदी अधिरज्य गाजवणारे हे खेळाडू मैदानामध्ये आहेत. आणि अगदी रात्रीच्या मोसमामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये ठोकला जाईल का षटकार. परंतु इथे मॅच कमालीची राहिली, वर्चस्व राहिला.